आवाज येतोय? आवाज चेक करा. सर्वांना नमस्कार. कदम सर. ओके. आवाज व्यवस्थित येतोय? थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाच्या व्याख्यानमालेत आजचा दुसरा दिवस. माझा विषय आहे आई आद्य विद्यापीठ. सर्वप्रथम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, आमचे मार्गदर्शक, तसेच मला सन्मानपूर्व निमंत्रित करणाऱ्या कंधारे मॅडम, दोघांचेही मी खूप आभार मानते व विषयाला सुरुवात करते. या ठिकाणी लाईव्ह असलेल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे आई आद्य विद्यापीठ. हा विषय दिल्याबद्दल मी सर्वप्रथम या संयोजन समितीचे खूप आभार व्यक्त करते. हा विषय मला का निवडावासा वाटला, कारण महिला दिन आहे, महिलांवरती बोलायला हवं होतं, पण मी आईविषयी घेतलेला आहे. एक दोन घटना मी सांगू इच्छिते, त्यानुसार या विषयाची निवड केलेली होती. एक प्रसंग आहे. एक 4 ते 5 वर्षापूर्वी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली, आपण सर्वांनी वाचलेली असेल. माझ्याकडे एक पालक होता. त्यांची मुलगी माझ्या वर्गामध्ये शिकायची आणि अगदी महिना, दीड महिना किंवा 15 दिवसालाही कधी फोनवरती त्या सतत माझ्याशी संपर्कात राहायच्या. छान, त्यांना पाहिलं कीच अगदी मला फ्रेश वाटायचं. किती जागरूक पालक आहेत. आपल्या मुलीची चांगली चौकशी करायच्या, तिचा अभ्यास, तिचं राहणीमान, तिचं वागणं, तिचे संस्कार, सगळ्या गोष्टीवरती अगदी भरभरून बोलायच्या. पण एके दिवशी ती 10वी झाली, 12वीला ती होती आणि एके दिवशी बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आली की त्यांचा खून झालेला आहे. मी तर अशी हबकून गेलेली की एक चांगली आपली परिचयातल्या बाई आणि दिवसाढवळ्या त्यांचा खून झालेला. विचार असे मतिगुंग झाले की काय कारण असेल, आणि 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा बातम्या आल्या की त्यांचा हा खून त्यांच्याच मुलाने केलेला होता, 9वीत शिकणाऱ्या. त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला. ते पूर्ण कुटुंब माझ्यासमोर उभा राहत होतं आणि मी विचार करत होते की एक अतिशय संस्कारी कुटुंब, जी सुशिक्षित आई होती, तिचे 2 मुलं होतं, एक हसरं खेळतं कुटुंब होतं आणि 9वीतल्या इवल्याशा अल्पवयीन मुलाने आईचा खून केलेला होता. हा प्रसंग मनाला हेलावणारा होता. वर्तमानपत्रामध्ये तर रोज नवनवीन त्या केसचा उलगडा केलेल्या बातम्या येत होत्या, पण मी मात्र खिन्न होत गेले होते की आमची कुटुंब संस्था कोणत्या दिशेनं सुरू आहे आणि आमची समाज व्यवस्था कोणत्या दिशेनं याची वाटचाल सुरू आहे. एक मुलगा, ज्या मुलाला आपली आई आपलं आयुष्य समजते, त्या मुलानं आईचा दिवसा अगदी बाहेरचे किरायाने आणून माणसे लावून सुपारी देऊन खून करावा, इतकी निर्दयता, इतकी असहिष्णुता, इतकी असंवेदनशीलता समाजातल्या या उदयाला येणाऱ्या नव्या पिढीमध्ये आलेली आहे. आणि त्या ठिकाणी जन्म देणाऱ्या मायेमाऊलीचा सुद्धा विचार या मुलांनी केलेला नाही. म्हणून आज विषय मला मांडावासा वाटतोय, आई आद्य विद्यापीठ. कारण आजच्या या चंगळवादाकडे झेपावणाऱ्या पिढीला आईची महती सांगण्याची गरज निर्माण झाली आहे की काय, अशी शंका माझ्या मनामध्ये येत राहिली. म्हणूनच हा विषय मी निवडलेला आहे. दुसरं एक कारण आहे. एक अमेरिकन लेखक आहेत, इवान हरारे नावाचे, 35 वर्षीय लेखक आहेत. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये एक भाकीत करून ठेवलेलं आहे की येणाऱ्या पिढ्यांमध्ये आता कुटुंब नावाची जी संस्था आहे ती बरखास्त होईल
आणि कुटुंब बरखास्त झाले की मानवजात संपूर्ण लयाला जाईल. हाच दाखला पुढे अल्फ्रेड टाफलर नावाच्या लेखकाने सुद्धा त्यांच्या पुस्तकात घेतलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत व लोकमतचे संपादक श्री सुरेश द्वादशीवार यांनी आपल्या ग्रंथामध्ये त्याचा अनुवाद करताना हे भाकीत केलेलं आहे की यापुढचा जो काळ असणार आहे तो चंगळवादाकडे झेपावणारा आहे. आणि चंगळवाद जसा जसा येईल तशी तशी कुटुंब व्यवस्था बरखास्त होईल. आणि कुटुंब व्यवस्था बरखास्त झाली की एक ना एक दिवस संपूर्ण मानवजात बरखास्त होणार आहे. या दोन कारणामुळे हा विषय मला निवडावासा वाटला. जर कुटुंब टिकेल तरच मानवजात टिकणार आहे. विशेष म्हणजे हा आपला भारत नावाचा हा देश आहे आणि भारत नावाच्या देशामध्ये मला आई नावाची गोष्ट सांगावी लागणार आहे. हा भारत नावाचा देश आहे आणि त्यामध्ये कुटुंब नावाची संस्था आहे. आणि या कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये आई आणि वडील हे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. आई आणि वडिलांनी आपल्या मुलाच्या रूपाने किती मोठी स्वप्न पाहिलेली असतात. या जगामध्ये मूल जन्माला घातल्यापासून ते त्याच्या पूर्ण भविष्य सुरक्षित करण्या इतपत आईने आणि वडिलांनी विचार केलेला असतो. एवढेच नव्हे तर आपली पूर्ण प्रतिभा, आपली प्रतिमा आई वडील आपल्या मुलांमध्ये पाहत असतात. सुप्रसिद्ध विचारवंत इरावती कर्वे आपल्या सर्वांना माहीत आहेत. मानववंशशास्त्राचा त्यांनी खूप अभ्यास केलेला होता. एवढेच नव्हे तर पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ज्या परिषदा व्हायच्या त्या परिषदामध्ये इरावती कर्वे अध्यक्षस्थानी उपस्थित राहायच्या. त्यांच्याशिवाय त्या परिषदा संपन्नच व्हायच्या नाहीत. मानववंशशास्त्राच्या एवढ्या मोठ्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वेंना एकदा काही पत्रकार भेटायला आले आणि त्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे. कारण पत्रकारांना अपेक्षित असेल कुठल्या तरी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या परिषदेला त्या उपस्थित आहे आणि तिथलं एखादा त्यांचा सन्मानाचा क्षण त्या सांगतील वगैरे हे पत्रकारांना अपेक्षित होतं. इरावती कर्वे अतिशय शांत आणि सुस्वभावी त्या म्हणाल्या, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. आणि त्या पत्रकारांना घेऊन त्या छतावरती गेल्या. त्या छतावर उभा टाकल्या आणि छतावर उभा टाकल्यानंतर त्या खाली वाकून पाहिल्या आणि त्यावेळेस त्यांच्या खाली काही मुले शाळेची जात होती आणि त्या मुलांनी इरावती कर्वेकडे बोट दाखवलं आणि त्या त्यांना म्हणाल्या, ती मुलं म्हणाले, पत्रकार त्यांच्याकडे पाहू लागले. इरावती कर्वेंनी त्या मुलांकडे बोट दाखवलं. खाली जाणारी मुलांनी इरावती कर्वेंकडे बोट दाखवलं आणि म्हणाले ती मुलं की अरे ती बघ नंद्या कर्वेची आई उभा टाकली छतावरती. म्हणजे इरावती कर्वे ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानववंशशास्त्राच्या अभ्यासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता, पण इरावती कर्वेंची ओळख जी त्या मुलांनी करून दिली ती म्हणजे नंद्या कर्वेची आई म्हणून ओळख करून दिली. इरावती कर्वे त्या पत्रकारांना म्हणतात की हाच माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे की मी माझ्या मुलाची आई म्हणून ओळखली जाते आहे. हाच प्रश्न एकदा हरिवंशराय बच्चन यांना सुद्धा विचारण्यात आलेला होता. हरिवंशराय बच्चन यांना काही पत्रकारांनी विचारलेलं होतं की तुमची सगळ्यात चांगली कलाकृती कोणती आहे. फार मोठे हिंदीतले कवी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या कविता संग्रहाची नावं येतील असं पत्रकारांना अपेक्षित होतं. त्यापैकी कोणत्या कविता संग्रहाचं नाव येईल याबद्दल पत्रकार सुद्धा उत्सुक होते. पण हरिवंशराय बच्चन यांनी थोडासा विचार केला. पत्रकारांना हेच अपेक्षित होतं की त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकापैकी त्यांच्या काव्यसंग्रहाचं एखादं नाव यावं. पण हरिवंशराय बच्चन म्हणतात की माझी सर्वात चांगली कलाकृती काय आहे तर अमिताभ बच्चन आहे. म्हणजे आई वडिलांची जगातील सगळ्यात सुंदर कलाकृती जर काय असेल तर ती त्यांची मुले असतात. फार पूर्वी अनेक मातेवरती गाणी लिहिली जायची. अनेक कवी आजही चांगल्या कविता लिहितात आणि त्या कवितेबद्दल आईबद्दल ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करतात. कधी कधी आमच्या हृदयाला पीळ पडाव्यात इतक्या त्या आर्त स्वरूपात त्या लिहिलेल्या कविता असतात. कविताचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. आईने एकदा पूर्वी आई त्या अंगाई गीतातून म्हणायची, बाळा कसे होऊ मी उतराई तुझ्यामुळे झाले मी आई. या कविता यायच्या. पुन्हा गीतांचं स्वरूप बदललं पण आईची महती आजही कमी झालेली नाही. आईचं मांगल्य आजही कायम आहे. आई कुठलीही असो, ती 9वारी साडीतली असो, ती 6वारी साडीतली असो
ती पंजाबी ड्रेसमधली असो, ती जीन्स घालणारी असो, ती पश्चिमेकडच्या राष्ट्रामध्ये असो, ती पूर्वेकडच्या राष्ट्रामधली असो, ती हिंदू असो, ती मुस्लिम असो, शेवटी ती कुठलीही असो, आई ही शेवटी प्राणी जातीतली कोणत्याही योनीतली आई असो, तिचं मातृत्व मात्र अबाधित आहे. त्यामध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. शेवटी आई ही आईच आहे. एक अकबर बिरबलाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. अकबर बिरबलाच्या दरबारामध्ये एका व्यापाऱ्याने 2 घोड्या आणून दिलेल्या होत्या आणि त्या व्यापाऱ्याने सांगितलं की यामध्ये एक आई आहे आणि एक तिची मुलगी आहे ना, मादी. त्या घोडीत एक मादी आहे, म्हणजे मुलगी आहे तिच्या, तर ती ओळखावी. तर त्यावेळेस घोडी जे आहे, त्यावेळेस अकबराने प्रश्न केला की या 2 घोडीमध्ये आई कोण आहे आणि तिची मुलगी कोण आहे हे तुला ओळखायचं आहे. त्यावेळेस अकबराने बिरबलाला सांगितलं की हे तुला ओळखायचंय आणि बिरबलासाठी थोडंसं अवघड काम वाटू लागलं, कारण ते ओळखायलाच येत नव्हतं की आई कोण आहे आणि त्यातली मुलगी कोण आहे. त्यावेळेस विचार केला आणि त्याने सांगितले की ठीक आहे, आजचा दिवस यांना राहू द्या, आपण उद्या यांची परीक्षा घेऊन मी उद्या तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि त्याच दिवशी त्या व्यापाऱ्याला थांबवून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही घोडींना पाण्यामध्ये पोहण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेलं आणि एका नदीमध्ये सोडण्यात आलं. आणि जेव्हा नदीमध्ये सोडण्यात आलं तेव्हा सर्वप्रथम जी घोडी एक घोडी पुढे गेली आणि दुसरी घोडी मागे राहिली. दोन्ही घोडी एकदाच निघालेल्या होत्या, पण पहिल्या घोडीने दुसऱ्या घोडीला पुढे जाऊच दिलं नाही. तिनं तिला मागेच अडवलं आणि पहिली घोडी पुढे वाटचाल करू लागली आणि तिच्या मागे मागे ही दुसरी घोडी जाऊ लागली. बिरबलाने अकबराला सांगितलं की महाराज, ओळखायला आलं, यामध्ये आई कोणती आहे आणि तिची मुलगी कोणती आहे. त्यावेळेस अकबर आश्चर्याने पाहतात की एवढ्याशा प्रसंगावरून तुला कसं ओळखायला आलं. तेव्हा बिरबल सांगतात की ही जी पुढे जाते आहे ना ती आई आहे आणि ती जी मागे आहे ना ती मुलगी आहे. जगातली कुठलीही आई असो, ती प्राणी जातीतली असो, कुठलीही असो, ती आपल्या मुलांना वाट निर्माण करून देत असते. त्या वाटेवर येणारे संकट ती स्वतः झेलत असते आणि ती पुढे वाट काढत जाते. जर त्या पाण्यामध्ये एखाद्या वेळेस प्रवाह खूप जास्त असेल किंवा खूप खोल भाग असेल तर त्या ठिकाणी आपण पडलं तर चालेल, पण आपलं जे बाळ आहे ते जिवंत राहायला पाहिजे, हा भाव त्या घोडीमध्ये होता. म्हणून ती आई पुढे वाट काढते आहे पाण्यामधून. पुढे येणारे संकट, त्या वाटेमध्ये येणारं जे काही संकट असेल ते संकट माझ्यावर आधी येऊ दे, हा आईचा तो स्थायी भाव होता, तिच्यातला तो मातृत्वाचा स्थायी भाव होता. बिरबलाने हे जे उदाहरण सांगून दिलेलं आहे की आई ही वाट दाखवत असते, हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू होत असतं. कुठल्याही प्राणी जातीमध्ये जर आपण त्यांचं उदाहरण जर घेतलं तर ह्या प्राणी जातीमध्ये ते आपल्या पिलांना भविष्यासाठी सुरक्षित करत असतात, त्यांच्या अंगच्या क्षमता विकसित करत असतात. यामध्ये जर तुम्ही मांजरीच्या पिल्लांचा जर कधी जन्म झालेला जर पाहिला असेल तर मांजरी जेव्हा तिच्या पिल्लांना जन्म देते आणि तुम्ही जर त्यातलं एखादं पिल्लू उचलून घ्यायला जा, तुमच्या ती बोचकऱ्या काढल्याशिवाय राहणार नाही तुमच्या अंगावरती पडून, कारण ती आपल्या पिल्लांचं रक्षण करत असते. याचबरोबर सिंहिणीच्या पिल्लाचं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं. जेव्हा सिंहिणीच्या ती आपल्या पाडसाला जन्म देत असते तेव्हा हे सगळे पाडस तिथं बसलेले असतात, त्या छावा थोडक्यामध्ये बसलेले असतात आणि थोड्या वेळात ती सगळ्यांना जन्म देते आणि उठून ती एक 5-6 पाडसा समजा जन्म घेतलेले आहेत आणि ती उठून जाते आणि एक थोड्या अंतरावरती दूर थांबते आणि त्यावेळेस ती त्या पिलांना दूर थांबते आणि ते त्या ठिकाणी जन्म देणारे जे दिल्यानंतर ती पाडस तिथंच बसलेले आहेत त्यांना एकाएकांना ती आपल्या जवळ बोलवते. एका विशिष्ट अंतरावर जाऊन तिथं जाऊन थांबल्यानंतर ती एका पाडसाला बोलवत असते. त्यातले 1, 2, 3 असे पाडस उठतात, बसतात, उठायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस ती त्यांना असं चीअरअप करते की या म्हणून आणि ती त्यांना बोलावून घेत असते आणि एका विशिष्ट अंतरावर जाऊन एक पाडस उठून जातं आणि तिचं ते दूध प्राशन करण्यासाठी तिच्या जवळ जात असतं. 5-6 पाडसाला जर जन्म दिलेला असेल तर त्यातलं 3 गेले, 4 गेले, पण तिचं लक्ष असतं. 5 गेले पण तिचं लक्ष असतं. जे आलेले पाडस आहेत त्यांना दूध पाजवण्याकडे तिचं फारसं लक्ष नसतं. ते दूध पित आहेत कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, पण तिचं लक्ष मात्र तिथं एक जे पाडस मागे शिल्लक राहिलेले आहे त्याला उठवण्याचा ती खूप प्रयत्न करते, पण ते उठू शकत नाहीये, तेवढी ताकद त्याच्यामध्ये नसते. तेव्हा त्याच्याकडे ती पाहत असते, त्याला खूप प्रोत्साहन देते, त्याला बोलवण्याचा प्रयत्न करते, पण ते येत नाही.
प्रेमानं बोलवते, थोडंसं रागावून बोलवण्याचा प्रयत्न करते, असे गुरकावून बोलवण्याचा प्रयत्न करते, तरीही ते येत नाही. आता मात्र तिला चीड येते, क्रोध येतो, राग येतो आणि ती धावत धावत त्या पाडसाजवळ जाते आणि त्याला गिळंकृत करून टाकते. त्यावेळेस तिच्या मनामधला हा भाव असतो की हे जग जे आहे ते सक्षम माणसासाठी आहे. जर तुझ्यामध्ये क्षमता नसेल तर तू जगण्यासाठी लायक नाहीयेस आणि इथं मी तुला इथल्या संकटामध्ये सोडू शकत नाहीस. अरे तू या जंगलाचा राजा होणार आहेस. तू जेव्हा चालतोस तेव्हा असे दुसरे पक्षी जे प्राणी जीव आहे ते हादरले पाहिजेत. तू राजा होणार आहेस आणि तुझ्यामध्ये इतकी उठून येण्याची क्षमता नाही, म्हणून ती आपल्याच पाडसाला गिळंकृत करून टाकते. आईला या जगामध्ये बाळाला आणत असताना तिनं त्याचा खूप विचार केलेला असतो. कारण मातृत्व जे असतं ते मातृत्व स्त्रीत्वाचं पूर्णत्व असतं. मातृत्व हे तिच्या स्त्रीत्वाच्या जीवनाचं शिखर असतं. स्त्री ही आधी स्त्री असते, पण नंतर तिच्यामध्ये जेव्हा ती आई बनते तेव्हा तिच्यामध्ये एक प्रकारचं कमालीचं प्रौढत्व येत असतं. त्यावेळेस फक्त ह्या सगळ्या जगाकडे एका उघड्या डोळ्याने ती पाहत असते आणि त्यावेळेस ती विचार करते की या जगातल्या दुष्ट शक्तीपासून मी माझ्या बाळाला सुरक्षित ठेवणार आहे. माझं बाळ सर्व क्षमतानिशी या पूर्ण जगामध्ये सिद्ध करण्यासाठी ती प्रयत्न करत असते. म्हणूनच आम्ही असं म्हणतो की आईची मांडी जी आहे ते जगातलं पहिलं विद्यापीठ आहे. कुठल्याही विद्यापीठामध्ये जे शिक्षण मिळणार नाही ते शिक्षण आई आपल्या बाळाला देत असते. प्राण्यामध्ये गरुडामध्ये सुद्धा हीच भावना असते. गरुड 70 वर्ष जगतो म्हणून आपण ऐकलेलं आहे. गरुडामध्ये सुद्धा झेप आणि भरारी या 2 क्षमता असतात आणि गरुड आपल्या बाळाला वरून खाली फेकून देत असते आणि ती त्याला चेअरअप करत असते उंच भरारी घेण्यासाठी. त्यावेळेस ती वरून त्याला खाली टाकत असते एका उंच कठड्यावरून. तिच्या मनामध्ये तेव्हा हाच भाव असतो की आपल्या बाळामध्ये ज्याला गरुडाला जगण्यासाठी 2 क्षमता गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे झेप आणि दुसरी म्हणजे भरारी. या दोन्ही क्षमताचा विकास आपल्या बाळामध्ये व्हायला पाहिजे, म्हणून ती त्या बाळाला वरून खाली फेकत असते आणि त्यातला जो नर गरुड आहे तो पाण्यावर तरंगत असतो आणि तो त्याला घेऊन पुन्हा वर येतो, पुन्हा ते खाली फेकतात. असं त्या बाळामध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी दिवसभर त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. आणि जेव्हा एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाळाच्या पंखामध्ये झेप आणि भरारी घेण्याचं सामर्थ्य आलेलं आहे, तेव्हा ते आपल्या गरुड बाळाच्या भविष्याबद्दल निश्चिंत होत जातात. जी गोष्ट प्राण्यांमध्ये आहे तीच गोष्ट माणसांमध्ये सुद्धा आहे. आपला देश महापुरुषांनी अगदी भरभरून आहे. आपल्याकडे बरीच मोठी माणसे होऊन गेली, म्हणून लहान सुद्धा त्यांचे चरित्र वाचत वाचत मोठी होत गेली. पण या सगळ्या महापुरुषांचं जर चरित्र वाचत गेला तर ह्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनावरती आपल्याला त्यांच्या आईचा प्रभाव दिसून येतो. 1/3 लोक आपल्यापैकी सुद्धा 1/3 लोकांच्या व्यक्तिमत्वावरती त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दिसून येतो. अब्राहम लिंकनचं उदाहरण मला सांगावं असं वाटतं. अब्राहम लिंकन यांना आपल्याकडे सावत्र आईला सुद्धा सतत नकारात्मक दृष्टीनं पाहण्यात आलेलं आहे. अब्राहम लिंकन यांना सावत्र आई होती. त्यांची एक आई जी होती फार लवकर वारली आणि अब्राहम लिंकनची सावत्र आई होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या एका बलाढ्य राष्ट्राचा हा भाग्यविधाता पण शाळेत जाऊ शकले नाहीत, पण घरी मात्र ते प्रचंड वाचन करायचे. अगदी एका शेतामध्ये वस्तीवर राहत असताना वडील मोलमजुरी करायचे आणि घरी वाचन करायचं होतं, पण घरी दिवा नव्हता. मग वाचन कुठं करणार? त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आई चुलीवर स्वयंपाक करते, त्या चुलीच्या प्रकाशावर आपण वाचन करावं. आणि आईला त्यांनी सांगितलं की आई तू स्वयंपाक करतेस तर थोडंसं लवकर कर, मला वाचन करायचं आहे आणि तू चुलीत जाळ घाल, त्या जाळावरती मी वाचन करणार आहे. छोटासा अब्राहम लिंकन त्या चुलीच्या समोर बसले. आईचा स्वयंपाक सुरू झाला आणि ते वाचन करू लागले आणि ते प्रकाश कमी पडू लागला म्हणून ते जास्त त्यामध्ये जाळ मोठा करू लागले. तेव्हा आई त्यांना म्हणाली की बाळा जास्त जाळ घालू नकोस, कारण माझी भाकरी करपायला लागलेली आहे. ह्या चुलीवर मी जे काही पदार्थ करत आहे ते करपायला लागलेला आहे. तेव्हा एवढासा लिंकन जो उद्याच्या बलाढ्य राष्ट्राचा भाग्य विधाता आहे तो उत्तर देतोय, जो आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. तो म्हणतोय की आई आज तुझी भाकरी करपेल, आज तुझा आजच्या दिवसाचा स्वयंपाक करपेल, पण मी जर वाचन केलं नाही तर माझं जीवन करपून जाईल, त्याचं काय? तेव्हा त्याची ती सावत्र आई उत्तरते. आई म्हणते की फक्त आजचाच स्वयंपाक काय, स्वयंपाक नाही झाला तरी चालेल बाळा आणि सगळाच स्वयंपाक करपून गेला तरी चालेल,
पण तुझं जीवन करपायला नको. तू वाचन कर, कितीही जाळ वाढवायचा तेवढा वाढव, पण तुझं वाचन झालं पाहिजे, तुझा अभ्यास झाला पाहिजे. मुळामध्ये महापुरुषांचे हे जे उगमस्थान आहे ना, हे त्यांच्या कुटुंबामध्ये झालेल्या संस्कारातून होत असतं. याची काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवायची आहेत. हे गुणवत्तेचं जे काही उगमस्थान आहे ते आईच्या 2 पायाजवळच असतं. आईच्या मांडीवर हे उगमस्थान आहे. हे विद्यापीठाची जी काही व्यापकता आपण विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून सुद्धा मिळणार नाही. ही सगळी व्यापकता तिच्या त्या मांडीवरती, तिच्या संस्कारावरती आणि तिने आपल्या मुलांना गायलेल्या त्या अंगाई गीतामध्ये आहे. तिने मुलांना शिकवलेल्या त्या संस्कारांमध्ये आहे. ही जी गोष्ट आता अब्राहम लिंकनची आपण पाहिली. गांधीजींच्या बाबतीत सुद्धा मला असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. जर गांधीजी आज महात्मा झाले, कारण महात्मा बनवणारी त्यांची आई होती म्हणून गांधीजी महात्मा झाले, असा एक प्रसंग त्यांच्या एका आत्मचरित्रामध्ये येतो. गांधीजी लहान असताना त्यांची आई व्रतवैकल्य फार करायची, उपवास करायची. आणि त्यावेळेस गांधीजींना वाटायचं की आई इतके कडक उपवास करते, आमचे उपवास फार असतात, आम्ही दिवसभर काय खायचं याचा विचार करत असतो. सकाळी वेगळाच फराळ, त्यानंतर फलहार, त्यानंतर काय काय आपण दिवसभर करत असतो. पण गांधीजींच्या वैष्णव धर्मातील जे उपवास राहायचे ते अगदी दिवसभर निर्जळी उपवास राहायचे. आणि गांधीजींना मात्र आपल्या आईची कीव यायची आणि त्या आईला म्हणायचे की आई काही खात नाहीयेस, तुला त्रास होत नाहीये, कारण कोण बघणार आहे, मी तुला थोडंसं आणून देईन, मी कोणालाही न सांगता आणून देईन. तेव्हा आईने त्यांच्या मनावर जो सांगितला संस्कार दिलेला होता, त्यावेळेस आईनं म्हणाले की अरे व्रत जे करायचे असतात ते अतिशय नियमबद्ध करायचे असतात आणि ते आपण स्वतः काठिण्य पातळीवरती आपण सांभाळायला पाहिजेत. त्यामध्ये असा व्रतांना आपण मध्येच मोडता घालायला नको आणि व्रत करायचे असेल तर ते नियमाने केलेच पाहिजेत. हा धडा त्यांनी गांधीजींना दिला. आणि पुढच्या काळामध्ये गांधीजींनी आयुष्यभर जी काही व्रत पाळली त्यामध्ये त्यांच्या आईचा हा संस्कार महत्त्वाचा होता. महात्मा गांधीसारखा माणूस एका महात्मा पदापर्यंत जातो त्यावेळेस त्यांच्या आईने अजून एक त्यांना सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तेव्हा तू रामाचं स्मरण कर, ईश्वराचं स्मरण कर, नक्की तुझ्यामध्ये एक प्रकारचं धाड असेल. आणि जेव्हा जेव्हा गांधीजीच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग यायचे तेव्हा गांधीजी राम जप करायचे आणि ते त्यावेळेस त्यांच्या तोंडातून सहज उच्चार यायचा की हे राम. आणि त्यांचं शेवटचं वाक्य सुद्धा हेच राहिलेलं आहे की हे राम. गांधीजींच्या आईने हा केलेला संस्कार जो आहे तो शेवटपर्यंत राहिला. महात्म्याची आई महात्मा पदापर्यंत सक्षम होती म्हणून महात्मा गांधीसारखा महात्मा आपल्या भारताला मिळाला. शंकराचार्यांचं पुढे एक असंच उदाहरण मला फार महत्त्वाचं वाटतं की शंकराचार्यांना संन्यासी व्हायचं होतं आणि त्यांच्या आईला मात्र त्यांनी संसारामध्ये राहावं, लग्न करावं, माझ्या घरी समोर राहावं असं वाटायचं. शंकराचार्यांना मात्र नेहमी संन्यास धर्म खुणावत राहायचा आणि ते आपल्या आईला वारंवार म्हणायचे की आई मला जाऊ दे, मला संन्यास स्वीकारायचा आहे, मला ध्यान करायचं आहे, मला ईश्वर प्राप्ती करून घ्यावयाची आहे. त्यावेळेस मात्र आईला मोह सुटायचा नाही. एकदा दोघेही नदीवर गेले आणि नदीवर गेल्यानंतर एकदा मध्ये आंघोळ करत असताना आई काठावर बसलेली आहे, शंकराचार्य मध्ये आंघोळ करतायत आणि त्यांच्या पायाला सुसरीनं धरलेलं आहे. काय झालं आईला कळलं नाही आणि शंकराचार्याने जोरात ओरडून सांगितलं की आई माझ्या पायाला सुसरीनं धरलेली आहे आणि जोपर्यंत तू मला संन्यास धर्माची आज्ञा देणार नाहीस तोपर्यंत ही सुसर काही मला सोडणार नाही. आणि त्यावेळेस आईच्या तोंडून वाक्य निघाले की बाळा जा, तुला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे ती गोष्ट तू कर. तू माझ्याजवळ राहायचं असेल तर तू माझ्याजवळ राहा, तुला संन्यास स्वीकारायचा असेल तर तुला जिथं जायचं तिथं जा, पण सुखाने राहा. म्हणजे एका आईला आपल्या मुलाच्या जीवापेक्षा फार काही नसतं. तिने आपल्या मुलाचा जो मोह आहे तो सोडलेला आहे क्षणामध्ये आणि त्यावेळेस ती म्हणते की तुला जिथं जायचं तिथं जा. जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा शंकराचार्य परत आले. त्यावेळेस परत इथल्या काही लोकांनी त्यांना सुद्धा परत जे ज्ञानेश्वराच्या बाबतीत झालं तेच त्यांच्या बाबतीत झालं आणि शंकराचार्यांना सांगण्यात आलं की हे धर्माच्या विरुद्ध आहे, तुम्ही संन्यास स्वीकारलेला आहे तर तुम्हाला तुमच्या आईचा अंत्यविधी करता येणार नाही. त्यावेळेस शंकराचार्यांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही कोण, आई आणि मुलामध्ये येणारा हा कुठलाही धर्म मला मान्य नाही. मला आई आणि मुलाचं हे नातं आहे, त्यामध्ये कुठलाही धर्म येऊ शकत नाही. मला वाटतं की शंकराचार्य असतील किंवा इतके सगळे जे काही महापुरुष आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये
त्यांच्या आई आणि वडिलांचा खूप मोठा वाटा असेल. यामध्ये आपल्या सर्वांना असाही प्रश्न पडू शकतो की वडिलांचं महत्त्व आपण का कमी करत आहोत. वडिलांचं महत्त्व अजिबात नाही आणि वडिलांना जर कमी आहे असं म्हणायचं नाही. वडिलांना असं आपल्याकडे म्हणलं जातं की वडिलांना जर समजून घ्यायचं असेल तर ते मुलीकडून समजून घ्यावं आणि आईला जर समजून घ्यायचं असेल तर ते मुलाकडून समजून घ्यावं. कारण आई आणि वडील हे संसार रथाची दोन चाक आहेत आणि दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. पण यामध्ये अजून एक गोष्ट, सर्व वडिलांची माफी मागून मला जाहीरपणे म्हणावं वाटतं आणि ठाम म्हणावीसे वाटते. प्रसंगी, कुठल्याही कठीण प्रसंगी असे अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती माझ्या परिसरात राहतात, आपल्याही राहत असतील, की आईला वडील होता येतं पण वडिलांना आई होता येत नाही. हे निसर्गानं जे सामर्थ्य स्त्रियांमध्ये दिलेलं आहे, स्त्रियांना 2-3 आघाड्यावरती लढता येतं, तिला वडिलांच्याही भूमिकेत जाता येतं, पण पुरुषांना मात्र त्या आईच्या भूमिकेत येता येईलच असं म्हणता येत नाही. पण या महाराष्ट्रामध्ये पुरुषातले 2 मातृत्वाची उदाहरणं सुद्धा आपल्याला माहीत आहेत. एक म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि दुसरे म्हणजे साने गुरुजी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे 2 पुरुषातले मातृत्व आपण अनुभवलेली आहेत. समस्त संतांची माऊली म्हणून आपण, संत परिवार वारकरी संप्रदायाची माऊली म्हणून आपण ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख करतो. आणि ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरी आज 700 वर्ष झाले तरी त्या ज्ञानेश्वरीनं आपलं भरणपोषण केलेलं आहे. त्या ज्ञानेश्वर जेव्हा समाधीकडे चाललेले होते समाधी घेण्यासाठी, त्यावेळेस नामदेव सुद्धा त्यांना माऊली म्हणून संबोधणारे नामदेव सुद्धा ज्ञानेश्वरांना माऊलीच्या रूपात म्हणतात की नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे मी वासरू. नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे मी वासरू, शेवटी तू माय मी लेकरू, शेवटी तू माय मी लेकरू, तू गाय मी वासरू. म्हणजे संतांमध्ये ज्या पुरुषातलं जे मातृत्व आहे ते संत ज्ञानेश्वर माऊलीमधलं हे मातृत्व महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. तसेच साने गुरुजी यांची श्यामची आई हा ग्रंथ वाचत असताना ज्यांना संवेदनशील असतात किंवा कोणत्याही काळजाचे असू द्या, त्यांच्या काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आज ही खंत आहे की आमची मुलं वाचतच नाही, ती सगळ्यात मोठी खंत आहे. मुलांना वर्गामध्ये जर तुम्ही विचारला 4 पुस्तकांची नावं तर ती मुलं सांगणार नाहीत तुम्हाला. का तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे, कारण पालकवर्ग वाचत नाही म्हणून त्यांची मुलं वाचत नाहीत. श्यामची आई कुठलाही संस्कार मुलांना जर तुम्हाला चांगल्या वाटेवर जर घडवायचं असेल, आपल्या मुलांना दिव्यत्वाकडे जर घेऊन जायचं असेल, आपल्याला जर वाटत असेल तर माझा मुलगा हा सज्जन झाला पाहिजे, हा माझा मुलगा चांगला माणूस झाला पाहिजे, तर चांगली पुस्तकं आपण त्यांच्या हातात देऊया. आणि बालवयात श्यामच्या आईसारखं पुस्तक त्याच्या हातामध्ये जर दिलं तर त्यातला जो संस्कार आहे तो मुलांच्या बालमनावर झाल्याशिवाय राहणार नाही. साने गुरुजी म्हणतात की जे कोणी माझं साहित्य वाचेल ते माझ्या काळजाला हात घालतील. आणि त्यातला एक प्रसंग, श्यामच्या आई या पाठातला एक प्रसंग जो आहे तो आपल्या काळजाचं पाणी केल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी शिक्षण घेण्यासाठी ते बाहेर राहिलेले, त्यावेळेस घरी संस्कार देणारी आई आणि बाहेर गेल्यानंतर आता एक पालकवर्गामध्ये प्रचंड उदासीनता आलेली आहे. पालकांना एक सूर आहे पालक सभांमधून की आमची मुलं आमचं ऐकतच नाहीयेत. जोपर्यंत ते 10वी पर्यंत आपण त्यांना साथ देऊ, पण बाहेर पडल्यानंतर आमची मुलं कोणत्या मार्गाने जात आहेत हे आम्हाला सांगता येत नाही. यासाठी साने गुरुजी सुद्धा आपल्या आईला सोडून शिक्षणासाठी बाहेर गावी राहिले होते. आणि त्यावेळेस जेवण करण्यासाठी 4 पैसे सुद्धा खिशामध्ये राहायचे नाही. एकदा प्रचंड भूक लागली, त्यावेळेस एका मंदिरामध्ये प्रसादाच्या ताटामध्ये त्यांना 2-4 पैसे तिथे दिसून आले. आणि त्यावेळेस त्यांनी असा विचार केलेला होता की हे 2-3 पैसे जर आपण उचलून घेतले आणि त्याचे चुरमुरे जर खाल्ले तर कोणाला काय कळणार आहे. ते पैसे उचलणार, तेवढ्यात त्यांना पैसे उचलणार, इकडे तिकडे पाहिलं, कोणीही मंदिरात नव्हतं, कोणीही पाहणार नव्हतं. पण त्याच वेळेस या छोट्याशा श्यामला मात्र हाक ऐकू आली, ती म्हणजे श्याम दुसऱ्याच्या वस्तूला हात लावून नये. म्हणजे आपलं मूल कुठेही असले तरी आईचा संस्कार जो आहे, आईने दिलेली जी शिकवण आहे ती त्याच्या मागे असते, नाही त्याच्या मनामध्ये असते. मूल वाम मार्गाला जाणार नाही यासाठी आई काळजी घेत असते. पण आता इतकं वातावरण प्रदूषित झालेलं आहे, आई आपल्या मुलाला सांभाळण्याचा प्रयत्न करते आहे. हा सगळ्या चंगळवादाकडे जाणारा हा सगळा जो काळ आहे, कारण आता हे सगळं समूहवादाचं जीवन जे आहे, समूहवादी जीवन जे आहे ते आपलं व्यक्तिवादाकडे जात आहे. आणि हा सगळा चंगळवाद समाजामध्ये येतो आहे.
आपल्या ह्या प्रदूषित वातावरणातून मुलाची सुटका करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी, त्याला जगण्यासाठी, वेगळा संस्कार देण्यासाठी आई वारंवार हा प्रयत्न करते आहे. पण मला वाटतं या पुढच्या काळामध्ये मात्र आईला अजून जास्त सजग होण्याची गरज आहे. सोशल मीडियामधून इतक्या काही वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात की त्या ठिकाणी आईने केलेला जो संस्कार आहे तो प्रत्येक ठिकाणी त्या मुलाला साथ देईलच किंवा नाही याची शंका आपल्याला वाटायला लागलेली आहे. मला वाटतं आता आई वडिलांना जास्त सजग व्हायला हवं आणि त्यावेळेस या सगळ्या प्रदूषित झालेल्या वातावरणामध्ये यातून आपली मुलं सुरक्षित राहण्यासाठी, आपल्या मुलांना सज्जनाची संगत लागण्यासाठी, आपल्या मुलांना दिव्यत्वाचा स्पर्श होण्यासाठी, आपली मुलं वाम मार्गाने जाताना चांगल्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या सर्वांना सजग होण्याची गरज आहे. त्यासाठी मुलांच्या समोर चांगली उदाहरणे, चांगलं वातावरण निर्माण करून ठेवण्याची गरज आहे. आज आपण मुलांसाठी सुरक्षित वातावरण देण्याचा विचार करतो, पण मानवजातीचं आपण काय करून ठेवलेलं आहे? आपल्या हव्यासापोटी आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण, आपल्या लहानपणी एखादं मूल जर बाहेर खेळायला गेलं तर ते घरी सुरक्षित परत येऊ शकत होतं. आपण कुठेही गेलो तरी आपण गावाचं लेकरू होतं, कोणीही आपल्यावर कसले संकट ओढावले तर मदतीचे 10 हात पुढे येत होते. पण आता मात्र आमच्या संवेदना भोथट झालेल्या आहेत. पूर्वी शाळेमध्ये गुरुजींनी शिक्षा केली तर घरी आम्हाला डबल मार मिळायचा, कारण त्यावेळेस असं घरी मानलं जायचं की गुरुजींनी मारलेला आहे म्हणजे नक्कीच तुझी काहीतरी चूक असेल. पण आता मात्र पालकांचा घरून सूर येतो की त्या गुरुजीची काय हिंमत आहे की माझ्या मुलाला मारतो आहे. म्हणजे हा जो वातावरणातला फरक झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या मुलावरती विपरीत परिणाम होतो आहे. म्हणून मुलांना जर तुम्ही आता विचारलात की तुला काय हवं आहे, तर सगळे मुलं एकच उत्तर देतील की आता आम्हाला मजा हवी आहे. याच्या पलीकडे त्यांना काहीच हवं नकोय. यूट्यूब काढतील, फेसबुक काढतील, व्हॉट्सअप काढतील. सध्या ऑनलाईन अध्यापन सुरू आहे आणि ऑनलाईन अध्यापनात आम्ही इतके प्रकार पाहिलेले आहेत मुलांचे शिकवत असताना, अध्यापन करत असताना. खरी तर मला आता खूप चिंता वाटते या पुढच्या पिढीची. आम्हाला आमच्या मुलांची चिंता वाटते आहे की आम्ही मानवजातीनं आमच्या मुलांचं भविष्य कशा पद्धतीनं कुठे घेऊन चाललेलं आहे. खरं तर आपण एक सुरक्षित, एक समजूतदार, एक अतिशय संपन्न असा समाज आपण आपल्या मुलांसाठी निर्माण करून ठेवायला हवा होता. पण आपण मात्र या समाज व्यवस्थेमध्ये अतिशय प्रदूषित असं वातावरण, जे आपल्या मुलांना सुरक्षितपणे घरापर्यंत येऊ देतील का नाही, आपल्या मुलांना आपल्यापासून खूप दूर घेऊन जाणार असं वातावरण आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेलं आहे. यावर एकच उपाय असेल की आई आणि वडिलांनी पुन्हा एकदा ह्या कुटुंब संस्थांना मजबूत करणं गरजेचं आहे. मुलांवरती देणारे संस्कार कोणते आहेत याचा विचार, आपण आपल्या मुलांना कोणतं वातावरण देतोय याचा विचार करण्याची सुद्धा मला गरज वाटते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांमधली संवेदनशीलता आपण जागृत ठेवली पाहिजे. ही संवेदनशीलता जागृत ठेवत असताना आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासाकडे एवढी महापुरुष होऊन गेलेले आहेत की त्यांचं जीवनचरित्र जर आपण वाचत गेलो तर त्या जीवनचरित्रामधून आपल्याला त्यांच्या मातांचे जे वेगवेगळे संस्कार आहेत, जर ती आपण आपल्या मुलांसमोर जर ठेवली, त्या पद्धतीनं आपण जर आचरण करत राहिलो तर नक्कीच आपली कुटुंब संस्था पुन्हा एकदा जगामध्ये आदर्श कुटुंब संस्था म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरांचं एक फार चांगलं उदाहरण म्हणजे आंबेडकरांमधला एक करारीपणा जो आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आत्मविश्वास होता किंवा त्यांच्यातला जो करारीपणा होता, त्यांच्यातला ठाम निश्चयीपणा होता, हा कुठून आला असेल आंबेडकरांमध्ये? एका अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेला, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जिथे खायचे वांदे होते, त्या आंबेडकरांमध्ये हा करारीपणा कुठून आला असेल? तर तो करारीपणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला होता. आणि त्यांच्या आईचा एक प्रसंग आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. त्यांच्या आईला त्यांच्या माहेरी थोडंफार श्रीमंत माहेर होतं यांच्या परिस्थितीपेक्षा, आणि माहेरी एका कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी आंबेडकरांची आई गेलेली होती. आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं, त्यावेळेस तिथं त्या परिस्थितीवरून आंबेडकरांच्या आईना थोडंसं घालून पालून बोलण्यात आलं. त्यावेळेस आंबेडकरांची आई मात्र प्रचंड स्वाभिमानी होती आणि आंबेडकरांच्या आईने त्यावेळेस त्यांना सुनावलं माहेरच्या लोकांना की या ठिकाणी तुम्ही माझा अपमान केलात, पैशाच्या बाबतीमध्ये तुम्ही अपमान केलात, जोपर्यंत माझ्या दारामध्ये मी अशा नोटांची पुडके वाळत घालणार नाही तोपर्यंत मी माझ्या माहेरचे पायरी चढणार नाही. हा प्रसंग
आंबेडकरांमध्ये पुढे जो करारेपणा आला, जो निश्चयीपणा आला, ठामपणा आला, तो त्यांच्या आईकडून आला. मला वाटतं की महापुरुषांच्या जे महानतेचं उगमस्थान आहे ते आई या नावाच्या विद्यापीठातून निर्माण झालेलं असतं. आई आपल्या मुलांना जगामध्ये पाठवत असताना त्यामध्ये अनेक गुणसंपन्नता देत असते, एक संस्कार देत असते. त्याचाच एक भाग म्हणजे आंबेडकर आपल्या सर्वांना मिळाले आणि संविधानाची निर्मिती झाली आणि लोकशाहीचा उदय आपल्याकडे होत गेला. स्वामी विवेकानंदांना शिकागो धर्म परिषदेहून जेव्हा ते परत आले त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईची महती का एवढी जास्त आहे, वडिलांचं महत्त्व का नाही? जगामध्ये इतकी सगळी नाते आहेत, प्रत्येक नात्याला मध्ये ही तेवढंच प्रेम आहे, तेवढीच आपुलकी आहे, आईच एवढी महत्त्वाची का आहे तुमच्या संस्कृतीमध्ये? आणि ह्या शिकागो तिकडे गेल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्याच वेळेस स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो आणि तुम्हाला उद्या भेट. आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी विवेकानंदाने एक मोठासा दगड घेतला आणि त्याच्या पोटाला बांधला आणि आज संध्याकाळी तुम्हाला परत भेट, आणि त्या माणसाला परत पाठवून दिलं. आणि हा दगड मात्र सोडू नकोस. त्या पोटाला दगड बांधण्यात आला आणि त्याला फिरवण्यात आलं. त्याच वेळेस इकडून तिकडे ते फिरत होता तो माणूस. त्यावेळेस थोड्या वेळाने ते दगड बांधून तसाच गेला आणि विवेकानंदांना भेटण्यासाठी तो जेव्हा परत आला तेव्हा तो अगदी ओरडतच आला, रडतच आला आणि म्हणाला, काय हे बांधलंय? एक प्रश्न मी तुम्हाला साधासा विचारला, आईची महती काय आहे, आणि तुम्ही एवढा मोठा दगड माझ्या पोटाला बांधलेला आहे. मला उठता येत नाहीये, मला बसता येत नाहीये, माझं पोट दुखतंय, माझी कंबर दुखायला लागलेली आहे. त्याच वेळेस विवेकानंदाने एक स्मित हास्य केलं आणि म्हणाले, आई महान का आहे? कारण 9 महिने आई आपलं हे बाळ आपल्या पोटामध्ये वाढवत असते. त्याच वेळेस तुला एक दिवस हा त्रास सहन झाला नाही. 9 महिने 9 दिवस आई आपलं बाळ या पोटामध्ये अशा पद्धतीनं ती घेऊन फिरत असते. तिला किती प्रचंड त्रास होत असेल. तिनेही तेवढ्याच वेदना सहन केलेल्या असतील, तेवढ्याच कळा तिनं सोसलेल्या असतील, आणि म्हणूनच एवढ्या कळा सोसल्यानंतर ती अधिक जास्त धीरगंभीर होते आणि ती बाळाला जन्म देते. तेव्हा ती किती मोठी सोसिक असते, म्हणून ती महान आहे. जग फार पुढे गेलं असलं तरी आईची महानता कमी होत नाही. इतके सगळे उदाहरणं दिले, इतके सगळे महापुरुष झाले, तरी सुद्धा आईची महती कुठल्याही याच्यामध्ये कमी होत नाही. आत्ताच एक कालपरवा एक मी पुस्तक वाचत होते, नॉट विदाऊट माय डॉटर नावाचं एक पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं असेल. त्या पुस्तकाचे बेस्ट सेलर म्हणून सुद्धा जगभरामध्ये हे पुस्तक आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकेसारख्या राष्ट्रातील एक स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या राष्ट्रातील एक स्त्री एका इराणी डॉक्टराच्या प्रेमात पडते, त्याच्याशी ती लग्न करते. ती अमेरिकेतच राहत होती, पण काही दिवसासाठी ती इराणला आली आणि त्यावेळेस मात्र त्या इराणी डॉक्टरनी मात्र कट करून देत त्याच्या नातेवाईकांनी तिला तिथंच तिच्या मुलीसह तिथंच ठेवून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि अगदी मग तिच्यावरती खूप अत्याचार, अन्याय करणं, तिला मारहाण करणं, तिला परत तिचा विजा लपवून ठेवणं, कॅन्सल करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी करतात. आणि त्यावेळेस तिच्या पुढे एक अट ठेवली जाते, ती परत आपल्या मायदेशी जाण्याचा जेव्हा विषय काढते त्यावेळेस मात्र ते म्हणतात की तुला जाता येईल, पण तुला डिवोर्स घेऊन तुला एकटीला जावं लागेल, मुलीला मात्र माझ्याजवळ ठेवावं लागेल. तेव्हा ती विदेशी आई, जी जीन्स मधली आई आपण म्हणून विचार करतोय, ती जीन्स मधली आई सुद्धा म्हणतीये की मी माझ्या मुलीशिवाय परत जाणार नाहीये. मी जेव्हा परत जाईन तेव्हा माझी मुलगी माझ्या सोबत असेल, कारण त्या इराण मधलं जे वातावरण होतं त्या तसल्या अगदी असुरक्षित वातावरणामध्ये पदोपदी जिथे स्त्रियांवरती अन्याय केला जात होता, त्या ठिकाणी मी माझ्या या अतिशय असुरक्षित देशामध्ये मी माझ्या मुलीला ठेवणार नाही. एका क्षणासाठी सुद्धा मी माझ्या मुलीला इथे सोडू शकत नाही. त्यावेळेस तिचा जो इराणी डॉक्टर असतो तो प्रचंड तापट असतो, शीघ्रकोपी असतो, तिला मारहाण करतो. त्यावेळेस तो अट ठेवतो की तू परत जाऊ शकतेस, पण मुलीशिवाय तुला जावं लागेल. त्यावेळेस ती म्हणते की नॉट विदाऊट माय डॉटर, आणि त्या आपल्या मुलीवर हा होणारा अन्याय ती पाहू शकणार नाही. आपल्या मुलीसाठी या असुरक्षित देश ती निवडत नाही. आणि त्यावेळेस ती तिथून पळून येण्यासाठी तिने जो संघर्ष केलेला असतो, अक्षरशः अंगावरती काटे आणणारं हे पुस्तक आहे. आई कुठलीही असो, आई भारतीय असो, आई परदेशी असो,
आई कोणत्याही काळातली असो, ती कालची असो, आजची असो, शेवटी आई ही आईच असते. तिचं हृदय आपल्या बाळासाठीच धडधडत असतं. तिची स्पंदनं जी आहे ती आपल्या बाळासाठी सुरक्षित आयुष्य देण्यासाठी, बाळाचं आयुष्य सुगम करण्यासाठी, बाळाचं आयुष्य संपन्न करण्यासाठी ती धडपडत असते. आईला कधीही वाटत नाही की आपलं बाळ वाम मार्गाने जावं, त्या बाळाच्या जीवनाला दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा, यासाठी ती धडपडत असते. त्यासाठी ती एक चांगलं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. अजून एक उदाहरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं की महापुरुषांनी सुद्धा आपल्या आई काम करत असताना आपल्या आईच्या व्यक्तिमत्वाच्या ज्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत, तेव्हा कधी कधी वाटतं की आपल्याकडे एवढे आदर्श उदाहरणं होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा आपण इतिहास वाचत नाही किंवा इतिहास आठवत नाही, म्हणून ही सगळी वाताहत सुरू आहे की काय. आपल्या मुलांना हा इतिहास आपण ऐकायला हवा. म्हणूनच माझा विषय मी घेतलेला आहे की आई. नेहमी मी विषय सुद्धा मांडत असते की महापुरुषांची आई किंवा आईची मांडी ही जगातील पहिली विद्यापीठ. त्यातलंच मला एक उदाहरण मला आपल्याला सांगावं असं वाटतं, ते म्हणजे समाज सुधारक असलेले ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं एक उदाहरण आपल्या सगळ्यासमोर ठेवावं असं वाटतं. ईश्वरचंद्र विद्यासागर जे होते ते महान समाज सुधारक होते आणि एखादी गोष्ट करत असताना ते आपल्या आईशी सल्ला मसलत करत असत. त्याने आपल्या आईच्या समोर एक प्रस्ताव ठेवला की अकाली आलेलं वैधव्य, जर स्त्रियांना जर अकाली वैधव्य आलं तर त्यामध्ये तिचा काहीही दोष नसतो. तिला पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्याचा अधिकार असतो. त्यावेळेस तिला नव्यानं आयुष्य सुरू करता येईल, तिला पुनर्विवाह करता येईल. आई मात्र प्रचंड धार्मिक होती आणि ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे प्रचंड सुधारकी विचाराचे, पुरोगामी विचाराचे. त्याने आई समोर हा विषय ठेवला, तेव्हा आईनं मात्र याला कडाडून विरोध केला आणि आईनं सांगितलं की मला एक सांग, कुठल्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या अकाली वैधव्य आलं तर पुनर्विवाह करण्याचा अधिकार स्त्रियांना आहे, असं मला एखाद्या धर्मग्रंथातला दाखला दे, मी नक्की तुला परवानगी देईल. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी एवढं मोठं समाज सुधारकी काम हाती घेतलं होतं, पण त्यांना घरातून आईचा विरोध झाला. तेव्हा त्यांनी मात्र काही ग्रंथ आई समोर ठेवले आणि त्यातले दाखले ते दाखवू लागले की आपल्या प्राचीन इतिहासामध्ये स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार होता आणि ते दाखले, धर्मग्रंथातले दाखले त्यांनी दाखवून दिले. इतिहासातली उदाहरणं त्यांच्या समोर ठेवली. तेव्हा त्यांच्या आईने परवानगी दिली, जर स्त्रियांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची जर संधी हा आपला इतिहास, आपले हे धर्मग्रंथ जर देत असेल तर माझी काहीही हरकत नाही, तू नक्की या कामाला सुरुवात कर. स्त्रियांना सुद्धा नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी आहे, ती देण्याचं पवित्र काम तू हाती घेतलेलं आहे. आणि आपल्या आईनं मान्यता दिल्यानंतर मात्र ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आपलं काम सुरू ठेवलेलं आहे. सांगण्याचा हाच उद्देश आहे की जगभरातली कुठलीही आई असो, आपल्या मुलांवरती जे संस्कार करत असते ते संस्कार मुलांचं जीवन संपन्न करण्यासाठी करत असते. विद्यापीठाची व्यापकता मुलामध्ये यावी, मुलांचं जीवन सुगमतेकडे जावं, मुलांचं जीवन संपन्नतेकडे जावं, मुलगा एक चांगला माणूस म्हणून जगाच्या व्यासपीठावर उभा टाकावा, जगामध्ये ताठ मानाने जगावा, यासाठी त्याच्या जीवनाला दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा, यासाठी ती धडपडत असते. म्हणून आई हे कुटुंब संस्थेचं महत्वाचं असं आधारस्तंभ आहे. म्हणून अनेक कवींनी ज्या काही आपल्या रचना लिहिलेल्या आहेत त्या रचनेमध्ये आईचं वर्णन करत असताना त्यांनी अगदी हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या ह्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. आचार्य आत्रे म्हणतात की मी एवढं सगळं विपुल साहित्य लिहिलं पण मी आईला तीर्थक्षेत्राला घेऊन जाऊ शकलो नाही, ही खंत ते अनेक ठिकाणी बोलून दाखवतात. नारायण सुर्वे म्हणतात की आधीच माझ्याकडे काहीच नव्हतं, आता तर आई ही गेली. कवी यशवंताची रचना ही आपल्या कवितेतून त्या रचनेतून आई म्हणून कोणास हाक मारू, म्हणजे इतकी सगळी जी मोठी महापुरुष होऊन गेले, जे कवी लेखक होऊन गेले, जगामधला प्रत्येक सामान्य माणूस होऊन गेला, त्या प्रत्येकाला आपली आई ही महान आहे. आईचं मांगल्य हे संत महात्म्यापासून ते आजपर्यंत कायम राहिलेलं आहे. आज आपण आधुनिक काळामध्ये जगत असलो तरी आई शेवटी ही आईच आहे. आईचा संस्कार हा कायम राहणार आहे आणि कुटुंब संस्था जर टिकवायची असेल तर आई सक्षमतेने उभा राहिली पाहिजे, आई टिकली पाहिजे.
मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी शिवाजीराजे झाले, पण त्या शिवाजीराजांना घडवण्यासाठी जिजाऊ महाराज उभ्या राहिल्या. म्हणूनच या ठिकाणी आमच्या अंगणातील तुळस आणि मंदिरावरचे कळस अबाधित राहिले. या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी एका आईनं हिंमत दिली आणि या सगळ्यामध्ये आईचं महात्म्य अगदी पुराण काळापासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये आहे. आई काल होती, आई आज आहे. ती कुठलीही असो, ती प्राणी जातीतली असो व कुठलीही असो, शेवटी ती आई आहे. एवढंसा विषय मांडून आईची महानता या सगळ्या गोष्टीतून मी व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे आजच्या या सुंदर कार्यक्रमामध्ये सुंदर विषय दिल्याबद्दल आणि मला अनेक महापुरुषांच्या चरित्रातील त्यांच्या महापुरुषांच्या आईवर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी संयोजन समितीचे खूप आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद.